तर अरविंद केजरीवाल यांना केलेली अटक चुकीची असल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय। सरकारकडून तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे असं देखील यावेळेस म्हणत शरद पवार यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केलाय। राज्याच्या प्रमुखांना धोरण ठरवलं म्हणून यावेळेस अटक करणं चुकीचं असल्याचं देखील शरद पवार म्हणतायत। तर असं म्हणत शरद पवार यांनी भाजपवरती हल्लाबोल केलाय। केजरीवाल दिल्लीतील सर्व जागा जिंकतील असं देखील शरद पवार म्हणतायत। तर भाजपला केजरीवाल यांच्या अटकेची किंमत मोजावी लागेल, तसेच निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच केजरीवाल यांना अटक झाल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय। केजरीवाल यांना आतापर्यंत 7-8 समन्स पाठवली आणि काल त्यांना अटक केली। अटक कशासाठी केली तर मध्य धोरण, प्रत्येक राज्यामध्ये मध्य धोरण असतं आणि त्यांनी त्याची पॉलिसी तयार केली। ती पॉलिसी तयार करण्याचा अधिकार हा मंत्रिमंडळाचा असतो। म्हणजे राज्याचा प्रमुखाला अटक करणं आणि त्यांनी धोरणं ठरवली त्या धोरणाच्यासाठी अटक करणं हे टोटल गैरवाजवी आहे, चुकीचं आहे। 100% त्याची किंमत मोजावी लागेल। असं आहे की केजरीवाल एका सामान्य कुटुंबातला व्यक्ती, एकदा दोनदा तीनदा मुख्यमंत्री आहे। 80% नाही 90% मतं ही त्यांना फसतात। याचा अर्थ काय? याचा अर्थ लोकांना त्याचं नेतृत्व मान्य आहे आणि नेतृत्व मान्य म्हणून काम करणाऱ्या एका चांगल्या माणसाला तुम्ही तुरुंगामध्ये टाकता, त्याला त्याचा लोकशाहीचा अधिकार घालून देत नाही, हे लोकांना आवडत नाही। असं आहे की मोदींच्या भूमिकेला दिल्लीत बसून सक्त विरोध करण्याची भूमिका आज केजरीवाल घेतात आणि त्यामुळे केजरीवाल यांना सहन होत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।